महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ राणीताई लंके यांच्या तालुक्यामध्ये प्रचार सभेनिमित्त सगळ्या तालुक्यातील जेवढ्या काही महिला माता भगिनी आहेत, प्रचंड बहुसंख्येने महिला माता भगिनी राणीताईंच्या प्रचारामध्ये सक्रिय झालेल्या आहेत, सहभागी झालेल्या आहेत. पारनेर नगर तालुक्याला पहिल्यांदाच महिला आमदार भेटत आहेत. हे सगळ्या मतदारसंघातील महिला माता भगिनींसाठी एक कौतुकाची गोष्ट आहे आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या, सगळ्यांच्या बरोबर मिळून मिसळून राहणाऱ्या आणि नेहमी समाजसेवेसाठी झटणाऱ्या, स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करून स्वतः समाजसेवा त्या ठिकाणी करणाऱ्या, गोरगरिबांच्या सुखामध्ये असो प्रत्येकाच्या कार्यक्रमाला हजर राहणाऱ्या राणीताई त्याच कार्यक्रमाला हजर राहत नाही तर जिल्हा परिषदेची निवडणूक सुद्धा ताईंनी जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकल्यानंतर जे मतदारसंघाचे जाळं निर्माण केलं. आज तुम्ही प्रत्येक गाव पहा, प्रत्येक गावात, तालुक्यातील प्रत्येक गावात कुठल्या ना कुठल्या गावात काहीतरी बोर्ड राणीताईचा आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातला. म्हणजे त्यांनी त्याही ठिकाणी जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला, लोकांना लोकांची नुसते ज्या गावात जास्त मतं आहेत अशा पद्धतीचं कुठलंच काम नाही, गाव तिथं काम अशा पद्धतीचं लंके साहेबांचं काम आहे. आणि लंके साहेबांचाच वारसा चालवणाऱ्या, लंके साहेबांच्याच पावलावर पाऊल ठेवणाऱ्या राणीताई आहेत. ज्या पद्धतीने लंके साहेबांनी समाजसेवेचं व्रत हाती घेतलेलं आहे त्याच पद्धतीने तितक्याच ताकदीने राणीताईंनी सुद्धा एक समाजसेवेचं व्रत हाती घेतलेलं आहे आणि इतका प्रचंड प्रतिसाद आहे. त्या ठिकाणी आम्ही घोंगडी बैठक चालू केली. त्या पहिली घोंगडी बैठक नगर तालुक्यामध्ये शिंगवे नाईक या गावात झाली. त्या पहिल्या घोंगडी बैठकीला जेवढा प्रतिसाद होता तेवढाच प्रतिसाद आमच्या पारनेर तालुक्यातील शेवटची घोंगडी बैठक त्या ठिकाणी देसवडे नावाच्या गावामध्ये झाली. त्याही गावामध्ये तितकाच प्रचंड प्रतिसाद होता. आज जर पाहिलं प्रत्येक ठिकाणी राणीताईंना पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाची माणसं सुद्धा त्या ठिकाणी येत आहेत. गावं एक झाली. आमचं कळस, पारनेर तालुक्यातील कळस नावाचं गाव, सर्व पक्षीय एकत्र झाले आणि त्यांनी सांगितलं का आम्हाला राणीताईंच्याच रूपाने आमदार पाहिजे, पहिली महिला आमदार पाहिजे. आणि त्यानंतर दुसरं गाव म्हणजे नांदूर पठार गाव सुद्धा सगळं गाव एक झालं आणि अशी गावं एक व्हायला लागलेत. कारण हे लंके साहेबांचं जे काम आहे ते इतकं प्रचंड आहे. महाराष्ट्रात जी लंके साहेबांची जी लोकप्रियता आहे ती इतकी प्रचंड आहे आणि त्या लोकप्रियता नुसती अशीच निर्माण होत नाही तर ती कामाच्या माध्यमातून निर्माण झालेली लोकप्रियता आहे. आणि सगळ्या महिला माता भगिनींसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. राणीताई स्वतः त्या ठिकाणी उमेदवार आहेत असं आम्हाला वाटतच नाही, आम्ही स्वतः उमेदवार आहे असं मतदारसंघातील प्रत्येक माता भगिनीला वाटतंय. आणि म्हणून राणीताईंचा हा प्रचार जोरदार चालू आहे आणि आमच्या सगळ्या महिला माता भगिनींना खात्री आहे कमीत कमी 1 लाखाच्या फरकाने राणीताई तर आमदार होणारच, नुसतेच आमदार होणार नाही तर राणीताई नामदार होणार आहे असं मी या ठिकाणी सांगते.